माहूर गडावरील श्री रेणुका मातेच्या दर्शनासाठी जात असताना पहिल्याच वळणावर पवित्र सेल्फी पॉइंट व श्री दत्त मंदिर परिसर येथे विविध जातीचे 5 झाडे लावून पंचवटी वृक्षारोपण राबविण्यात आले। स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी वृक्षारोपणाचा स्तुत्य उपक्रम राबविला। या उपक्रमाचे नेतृत्व माहूरगड तांबुलवाला उर्फ अमोल गावंडे आणि त्यांच्या सहकार्यांनी केले। गड परिसरातील पर्यावरण संतुलित ठेवणे आणि भाविकांना निसर्ग संपन्न वातावरण उपलब्ध करून देणे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला। पंचवटी परिसरात विविध प्रकारची फळझाडे व छायादायी झाडांची लागवड करण्यात आली। यामुळे भविष्यात हा परिसर अधिक हिरवागार होऊन पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे। या सामाजिक उपक्रमाची दखल श्री रेणुका देवीचे विश्वस्त दुर्गादास बोपी व मंदिर समितीने घेतली। मंदिर समितीच्या वतीने तांबुलवाला उर्फ अमोल गावंडे व त्यांच्या सहकार्यांचा श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी मंदिर समितीचे विश्वस्त दुर्गादास बोपी, गावकरी व पर्यावरण प्रेमी उपस्थित होते। या उपक्रमामुळे गड परिसरातील पर्यावरण रक्षणासाठी नवचैतन्य निर्माण झाले असून इतर सामाजिक संस्थांनीही असे उपक्रम राबवावेत असे आवाहन कार्यकर्त्यांनी केले आहे। या कार्यक्रमाला स्थानिक नागरिक, भाविक, तरुण मंडळ व अनेक सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते। जय जगदंब। मी माहूरगड तांबुलवाला अमोल गावंडे। मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं होतं की मी आर्णीवरून पंचवटीचे झाडं आणलेले आहेत। एक सेल्फी पॉइंट माहूरसाठी, एक रेणुका मंदिर व एक दत्त मंदिर। तर आपण आज सुरुवात केलेली आहे सेल्फी पॉइंट पासून। तर आज आपण सकाळी जवळपास अर्धा एक तासापासून इथे गड्डे वगैरे करून आणि हे सगळे आमची कार्यकर्ते मंडळी सर्वांनी श्रम देऊन आपल्याला खूप सहकार्य केलं, त्यांचे मनापासून आभार। आणि आता आपण हे वडाचं शेवटचं झाड लावून या पंचवटीचं आपण इथं वृक्षारोपण करणार आहोत। आई जगदंबेच्या आशीर्वादाने आपण सेल्फी पॉइंटला पंचवटी झाडं लावलेले आहेत। तसेच लवकरात लवकर आय लव्ह माहूरच्या जागी आय लव्ह माहूरगड हे होईल ही आम्हाला अपेक्षा आहे। स्थानिक प्रशासनाकडून तरी सर्वांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून जय जगदंब। संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर।